नमस्कार सर्व मित्रांनो, आपलं हे हरभऱ्याचं प्लॉट आहे आणि या बाजूला देखील आपण बघू शकतो. इकडे देखील आपलं संपूर्ण हरभरा आहे आणि आपण या ठिकाणी आता हरभऱ्यासाठी फवारणी काय काय घेणार आहोत हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. कारण आपल्याला हरभऱ्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज आहे हे आपण या ठिकाणी सांगणार आहोत. मित्रांनो, आपण सर्वप्रथम कीटकनाशक घेत आहोत प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन. आपणही ज्या अळ्या आपल्या या पिकावरती असतात या अळ्यांसाठी सुरुवातीला प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिनचा हा घटक घेऊ शकतो, जेणेकरून अळ्यांच्या सर्वनाशासाठी आपण याचा वापर करणार आहोत. सोबत आपण दुसरी गोष्ट घेणार आहोत, एक बुरशीनाशक जे स्ट्रॉंग बुरशीनाशक आहे आणि ज्यामुळे सड रोग मर जी हरभऱ्यामध्ये येत असते तर ती थांबवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी याचा उपयोग करायचा आहे. आता मरसाठी आपण कुठलं बुरशीनाशक घेणार आहोत तर थायोफिनेट मिथेल हा घटक असलेलं बुलटॉन हे आपण या ठिकाणी बुरशीनाशक वापरणार आहोत. आता याच्या वापरामुळे काय होतं मित्रांनो, की याच्या वापरामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये जे मर लागण्याचे चान्सेस असतात तर ते पूर्णतः म्हणजे त्याचं प्रमाण हे कमी पडतं. पण त्यातूनही माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगतोय, की जर आपलं मकाचं रान असेल तर मकाच्या रानामध्ये आपल्या हरभरा पिकाला मर ही कमी प्रमाणात लागते. जे की सोयाबीनचं रान असेल तर सोयाबीनच्या रानामध्ये मरचं प्रमाण हे मकाच्या रानापेक्षा थोडंसं अधिक असतं. हे झालं आपलं कीटकनाशक आणि बुरशीनाशक. आणि सोबत आपण अमायनो ॲसिड कुठलं घेणार आहोत म्हणजे मायक्रोन्यूट्रियन. तर एक्सेल पॉवर हे आपण ॲग्रोमॅक्स कंपनीचं एक्सेल पॉवर हे मायक्रोन्यूट्रियन या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून आपल्या अद्रक पिकावर हरभरा पिकावर जो स्ट्रेस पडतो तो स्ट्रेस पूर्णतः काढण्याचं काम या अमायनो ॲसिडमुळं होतं, म्हणजे मायक्रोन्यूट्रियनमुळं होतं. आणि एक चांगल्या प्रकारचं मायक्रोन्यूट्रियन म्हणून याची मी आतापर्यंत बऱ्याच वेळेस वापर याचा केलेला आहे. सोबत आता आपण दुसरं एक बायोस्टिम्युलंट जे की आपल्या ह्युमिक जे म्हणतो आपण तर ते आपण वापरणार आहोत. इकोह्यूम हे बायोस्टिम्युलंट आहे, याचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. तर इकोह्यूम याचा वापर आपल्या हरभरा पिकामध्ये आपण या ठिकाणी करत आहोत. याच्या वापरामुळे आपल्या जी वाढ होते ती चांगल्या प्रकारे वाढ या ठिकाणी होते व मुळ्यांची वाढ याद्वारे ह्युमिकमुळे चांगल्या प्रकारे आपल्या ठिकाणी या ठिकाणी होताना दिसून येते. तर अशा स्वरूपाची आपली ही फवारणी असणार आहे. मित्रांनो, आपण हरभरा पिकासाठी पहिली फवारणी कुठली घेत आहोत तर कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.